मोठी बातमी राजकीय वर्तुळातून उद्धव भावी पंतप्रधान तर राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। कार्यकर्त्यांच्या स्वप्नाला आकांक्षेचं बळ मिळालंय। राज आणि उद्धव एकत्रीकरणानंतर कार्यकर्ते सरसावल्याचं पाहायला मिळतंय। तर एका कार्यकर्त्याने आपल्या गाडीवरती भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान असा उल्लेख केलेला फोटो लावलाय। आता आपण दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती आपण बघू शकतो। या ठिकाणी शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण जी तुम्ही बाईक बघितली तशी संपूर्ण भगवी केलेली आहे। तसंच या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे फोटो देखील या बाईकवरती लावलेले आहेत। त्यांच्यासोबत बोलूया। माझं नाव उद्धवजी मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून हा इथं येत आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि लाखो करोडो शिवसैनिकांच्या आशीर्वादामुळे इथं येत आहे। आणि 1966 पासून किती लोकांनी शिवसेना सोडून गेले, किती करोड रुपये कमावले आणि सगळ्यांना सांगावं लागतं की बाळासाहेबांमुळे आम्ही हे झालो, बाळासाहेबांमुळे आम्ही मोठे झालो। आणि भावी पंतप्रधानांचं म्हणतात तर अख्ख्या भारतात आता साहेबांचा म्हणजे स्वतः आमचा दौरा चालू होतोय आणि साहेबांचा बी दौरा चालू होतोय आणि साहेबांना पंतप्रधान तर करणारच। आणि हे पंतप्रधान जे आता झाले आहेत हे फक्त साहेबांच्यामुळे झाल्यात। भाजपचे कुठे 2 खासदार होते आणि भाजपला कळलं नाही। भाजपच्या लोकांना फक्त कळलं कोणाला, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आहे, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख अशा लोकांना कळलं की बाळासाहेब ठाकरे नाव काय आहे। आजपर्यंत काही शिवसैनिकांना कळलं की बाळासाहेब ठाकरे नाव हे सगळ्यात 1 नंबर आहे, पण तो काही खासदार आमदार मंत्र्यांना कळलं नाही, मुख्यमंत्र्यांना बी कळलं नाही। पण ठाकरेंच्या मुलाला चॅलेंज करतात। ह्या जगात अजून पैदा नाही झाला बाळासाहेबांच्या मुलाला चॅलेंज करणारा माणूस। आणि पण राजसाहेबांना तर आता थोड्या साहेबांशी माझा कॉलवर बोलणं झालेलं आहे आणि साहेब घोषणा बी करणार आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता स्वतः राजसाहेबच कंट्रोल पाहणार आहे महाराष्ट्रात आणि साहेब दिल्लीच्या दिशेने वाटचाल करतात। त्यामध्ये या ठिकाणी चिखल जरी झाला असेल तरी या ठिकाणी आता शिवसैनिक या दसरा मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं लुटण्यासाठी येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।